रीना राजेश वसले. मी सुरुवातीला असताना माझे मिस्टर दुबईला गेले होते. मग माझ्या मुलांनी मला म्हटलं की मम्मी तुला मी शिकवतो गाडी. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मला एवढा कॉन्फिडन्स होता की मी शिकू शकेल असं मला असं वाटायचं. पण मी एवढी स्पीड ॲक्सिलेटर दिलं आणि त्यांनी मला डायरेक्शन दिलं नाही की ब्रेक मारला पाहिजे. त्याची हाईट असल्यामुळे तो मागच्यामध्ये उतरून गेला. आणि मग काय झालं, मी पुढे गेली आणि ते डायरेक्टली स्पीड झाला आणि डायरेक्टली स्लिप झाली आणि तिथं चक्कर झाली मला ॲक्च्युली खरं. आणि नंतर मग तो मला डॉक्टरकडे घेऊन गेला. मम्मी काही नाही होत काही नाही होत तर डॉक्टरकडे घेऊन गेला. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर गाडीच हात लावला नाही. एवढी मला भीती वाटली की बाबा नाही बाबा सगळे चालू शकतात पण मी नाही चालू शकत. पण जेव्हापासून मी भोसरीला आली आणि माझी फ्रेंड अमरीन आहे, तिने मला म्हणजे एक अश्विनी पाटील म्हणून आहे, तिने मला सांगितलं अगं अमरीन खरंच रिअली गाडी शिकवू शकते. तर मी म्हटलं अगं मला नाही शिकू शकत कारण मला खूप भीती वाटते, मी नाही शिकू शकत. तर ती म्हटली नाही कोणाला पण शिकू शकते, ज्याला येत नाही सायकल पण चालवता येत नाही त्यालाही शिकू शकते. तर मी म्हटलं मी सुरुवातीला केला होता प्रयत्न पण मला आता गाडी पकडायला पण भीती वाटते. तर ती मला म्हटली तू स्टार्ट तर करून बघ. मग मी स्टार्ट केली, म्हणजे अमरीन मॅडमकडे क्लास लावला. तर एवढं मला म्हणजे सुरुवातीला फर्स्ट डे जरा भीती वाटली. त्यांना मी सांगितलं अगं मी नाही शिकू शकत. तर त्या म्हटल्या अगं करू शकते हां. तर मग तिने मला शिकवलं आणि 2-3 दिवसात हार्डली आहे ना मला स्वतःला कॉन्फिडन्स झाला की मी स्वतः चालू शकते. नंतर मग त्यांनी मॅडमनी मला हायवेला पण प्रॅक्टिस दिली. मग मी स्वतः चालवायला लागली. आता मला खूप कॉन्फिडन्स आला आहे. मला असं वाटतं की अमरीन मॅडमकडे तुम्ही सर्वांनी क्लास लावावा. आणि खरंच रिअली माझा अनुभव सांगते की त्या खरंच बेस्ट आहे माझ्यासाठी. खरंच मी स्वतः टीचर असून त्या माझ्या टीचर झालेल्या आहेत. एवढंच मला बोलूशी वाटतं.